विधान परिषद निवडणुकीआधी मोठी बातमी समोर येते आहे। महायुतीचं जागा वाटप जवळपास निश्चित झालंय। यामध्ये भाजप 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागांवर लढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। शिवसेनेनं 5 जागांची मागणी केली होती, मात्र शिवसेनेला ठाणे, नाशिक, यवतमाळ आणि परभणीची जागा मिळणार आहे, तर रायगड आणि पुण्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार आहे। त्यामुळे उर्वरित 11 जागांवर भाजप लढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर विधान परिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला पुणे आणि रायगड या 2 जागा मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। रायगडमधून सुनील तटकरे यांचे पुतणे अनिकेत तटकरे यांचं नाव जवळपास निश्चित झालंय, तर पुणे विधान परिषदेसाठी अनेकांची नावं चर्चेत आहेत। पुण्यातून दीपक मानकर, सुनील टिंगरे, विलास लांडे, नाना काटे यांची नावं देखील आघाडीवर आहेत। पुढील 12 तासात अंतिम नाव येण्याची शक्यता आहे। शिवसेनेमध्ये आम्ही या आदेशांचं पालन करतो असं म्हणत भरत गोगावले यांनी यावर सौम्य पद्धतीनं बोलणं पसंत केलेलं आहे। दरम्यान रायगडची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला गेल्यानंतर गोगावलेंची ही प्रतिक्रिया समोर आली आहे। महायुतीत आमचे नेते मंडळी ठरवतात, तिन्ही पक्षाचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचा निर्णय आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब, तर ज्याप्रमाणे ते निर्णय घेतील तो आम्हाला शिरसावध असेल आणि तो आम्ही फॉलो करू। ज्या ज्या ठिकाणच्या सिटिंग सीट आहेत त्याच्यावरती चर्चा झालेली आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी ती मागणी केलेली आहे की आमची एकच सीट ही सिटिंग आहे आणि एक पुण्याची, तर अशा 2 सीट आम्हाला द्याव्यात, 5 सीट आमच्या आहेत, बाकी उरलेल्या बीजेपी अशा प्रकारच्या भलाबलाच्या वरती चालू आहे। तर मागच्या वेळेला 5 सिटिंग सीट आमच्या होत्या, त्या मागणी करून एक रायगडची सीट मागितलेली आहे, त्याच्यावरती बघूया आज काय फायनलाइज करता येते। दरम्यान परभणी हिंगोली विधान परिषदेसाठी ठाकरे गटात मात्र नाट्यमय घडामोडी पाहायला मिळतात। ठाकरेंच्या शिवसेनेचे बबन थोरात यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे। डॉक्टर विवेक नावंदर यांची अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। परभणी हिंगोली विधान परिषदेसाठी ठाकरे गटातील या घडामोडी आपण पाहतोय। बबन थोरात यांनी निवडणुकीतून माघार घेतलेली आहे, तर डॉक्टर विवेक नावंदर यांची अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। आणि देवेंद्र कोलटकर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। देवेंद्र, काय घडतंय परभणी हिंगोली विधान परिषदेच्या जागेसाठी? सागर, परभणी हिंगोली विधानसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडून ठाकरेंच्या विवेक नावंदर यांना उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे। याच ठिकाणी पक्षाचे इतर पदाधिकारी इच्छुक होते, त्यात बबन थोरात यांचं नाव होतं। ते उपनेते आणि नांदेड हिंगोली जिल्ह्याचे ठाकरेंच्या शिवसेनेचे संपर्क प्रमुख आहेत। मात्र जी माहिती मिळते त्यानुसार उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार त्यांनी माघार घेतलेली आहे, कारण महाविकास आघाडीकडून ठाकरेंच्या शिवसेनेचे विवेक नावंदर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। त्यामुळे नक्कीच देवेंद्र, धन्यवाद या माहितीसाठी। हेडलाइन्स नंतर बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी आहे। उत्तराखंडमधील चंपावत इथे ऐतिहासिक श्री रिठा साहिब गुरुद्वाराच्या जोडमेळ्यामध्ये मोठा अनर्थ टळल्याची घटना समोर आलेली आहे। लदिया आणि रतिया या नद्यांच्या संगमाजवळ अचानक पावसामुळे जलस्तर वाढल्यामुळे सुमारे 50 ते 60 भाविक आणि काही वाहनं नदीच्या मधोमध अडकलेली होती। मात्र घटनास्थळी आधीच तैनात असलेल्या एसडीआरएफच्या टीमनं तात्काळ बचाव कार्य सुरू केलं आणि वेगानं कारवाई करत सर्व अडकलेल्या भक्तभावांना सुरक्षितपणे बाहेर काढलेलं आहे। कठीण परिस्थितीत सुद्धा धाडस आणि तत्परता दाखवत केलेल्या या रेस्क्यू ऑपरेशनमुळे मोठा अपघात टळलेला आहे। सध्या राज्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अशा घटनांचा धोका वाढला असून प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय। उत्तराखंडमधील चंपावत इथे ऐतिहासिक श्री रिठा साहिब गुरुद्वाराच्या मेळाव्यामध्ये हा मोठा अनर्थ घडणार होता, मात्र सतर्कतेमुळे हा अनर्थ टळलेला आहे। लदिया आणि रतिया या नद्यांच्या संगमाजवळ अचानक पावसामुळे जलस्तर वाढला आणि त्यामुळे 50 ते 60 श्रद्धाळू आणि काही वाहनं नदीच्या मधोमध अडकलेली होती।
बातमी राज्यामधून आहे। विधान परिषद निवडणुकीच्या आधीच मोठी बातमी समोर येते। महायुतीचं जागा वाटप जवळपास निश्चित झालेलं आहे। भाजप 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी 2 जागांवरती लढणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। शिवसेनेनं 5 जागांची मागणी केलेली होती, मात्र शिवसेनेला ठाणे, नाशिक, यवतमाळ आणि परभणीची जागा मिळणार आहे, तर रायगड आणि पुण्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार आहे। त्यामुळे उर्वरित 11 जागांवरती भाजप लढणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। तर विधान परिषदेच्या जागा निवडणुकीमध्ये एनसीपी पार्टीला पुणे आणि रायगड 2 जागा मिळणार असल्याचं सूत्रांकडून कळतंय। रायगडमधून अनिकेत तटकरेंचं नाव निश्चित झालेलं आहे, पण पुणे विधानसभा परिषदेकरता अनेकांची नावं चर्चेमध्ये आहेत। पुण्यामधून दीपक मानकर, सुनील टिंगरे, विलास लांडे, नाना काटे यांची नावं आघाडीवरती आहेत। पुढील 12 तासामध्ये अंतिम नावं पुण्यासाठी जाहीर होणार आहेत। तर शिवसेनेमध्ये आम्ही या आदेशाचं पालन करतो असं म्हणत भरत गोगावले यांनी यावरती सौम्य पद्धतीनं बोलणं पसंत केलेलं आहे। महायुतीत आमचे नेते मंडळी ठरवतात, तिन्ही पक्षाचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचा निर्णय आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब, तर त्याप्रमाणे ते निर्णय घेतील तो आम्हाला शिरसावध असेल आणि तो आम्ही फॉलो करू। ज्या ज्या ठिकाणच्या सिटिंग सीट आहेत त्याच्यावरती चर्चा झालेली आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी ती मागणी केलेली आहे की आमची एकच सीट ही सिटिंग आहे आणि एक पुण्याची, तर अशा 2 सीट आम्हाला द्याव्यात। 5 सीट आमच्या आहेत, बाकी उरलेल्या बीजेपी अशा प्रकारचं भलाभलाच्या वरती चालू आहे। तर मागच्या वेळेला 5 सिटिंग सीट आमच्या होत्या, त्या मागणी करून एक रायगडची सीट मागितलेली आहे। त्याच्यावरती बघूया आज काय फायनलाइज करता येते। सुरुवातीपासून जेव्हा शपथविधी झाला त्याच दिवसापासून आम्ही पालकमंत्री म्हणून आमच्या भरतशेठ गोगावले यांच्याकडेच बघत होतो आणि रायगडच्या माध्यमातून त्या पद्धतीचं त्यांचं काम होतं। आणि पालकमंत्री पदाचा तिकडे बघा, आता शेवटी महायुती आहे, महायुतीमध्ये कधी 2 पावलं पुढे तर 2 पावले मागे जायचं गरज असते आणि त्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांनी जी भूमिका घेतली महायुतीच्या दोन्ही नेत्यांबरोबर बसून, ती निर्णय जो आहे तो आम्हाला सगळ्यांना मान्य आहे आणि त्या पद्धतीने आम्ही पुढे काम करू। एक गोष्ट मात्र नक्की, 17 जागा ह्या विधान परिषदेच्या आता रिक्त झालेल्या आहेत आणि 17 जागांवर निवडणुका आहे। 22 तारखेला तुम्ही बघाल पूर्णच्या पूर्ण 22च्या 22 जागा ह्या महायुतीच्या आलेल्या असतील आणि प्रचंड मताधिक्याने ते येतील। सुनील तटकरे आणि माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी मागील 2 दिवसांपासून महायुतीमधील अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्याचं समोर आलेलं होतं आणि यावरून राजकीय वर्तुळामध्ये चांगलीच चर्चा रंगलेली होती। मात्र या भेटीमागचं खरं कारण सुनील तटकरे यांनी अखेर स्पष्ट केलंय। महायुती बळकट करण्याकरता मी अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्यात असं तटकरे म्हणालेत। एकनाथ शिंदे हे दिलखुलास नेतृत्व असल्याचं म्हणत तटकरेंनी शिंदेंची स्तुती केली आहे। एकनाथ शिंदे यांनी मनापासून त्यांची भूमिका या जागेबाबत मांडली असल्याचं म्हणत कोकणामधील जागेचा एकंदरीत तिढा सुटल्याचं संकेत देताना तटकरे यांनी बोलण्यातून हे दिसून आलेलं आहे। खरं आहे की शिंदे साहेबांची भेट अनिकेत आणि मी त्या ठिकाणी घेतली। शिंदे साहेबांनी मोकळेपणाने आमच्याशी संवाद केला। शिंदे साहेबांनी स्वच्छपणाची भूमिका त्यांची मांडलेली आहे, त्याच्यात मी त्यांचे अतिशय मनापासून ऋण व्यक्त करतो। परभणी हिंगोली विधान परिषदेकरता ठाकरे गटामध्ये नाट्यमय घडामोडी घडल्यात। ठाकरेंच्या शिवसेनेचे बबन थोरात यांची निवडणुकीमधून त्यांनी माघार घेतलेली आहे। डॉक्टर विवेक नावंदर यांची अधिकृत उमेदवारी आता जाहीर करण्यात आलेली आहे। परभणी हिंगोली विधान परिषदेकरता ठाकरे गटात नाट्यमय घडामोडी घडलेल्या आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेचे बबन थोरात यांनी निवडणुकीमधून माघार घेतलेली आहे। डॉक्टर विवेक नावंदर यांची अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली आहे।